नमस्कार. मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं राजकारण पुन्हा डोकं वर काढतंय की काय अशा प्रकारचा प्रश्न घेऊन आलेलो आहे. परवा काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची अतिशय सन्मानाने आणि उत्साहाने निवड झाली, परंतु कही खुशी कही गम असं म्हटल्यासारखं काँग्रेस पक्षामध्ये दिसून आलं. कारण त्याची परिस्थिती म्हणजे आज जो एक पक्षाचा जाहीर असा कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये बंटी पाटलाची उपस्थिती नसल्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हा सर्वानुमते झालाय की नाही झाला अशा प्रकारची पुन्हा चर्चांना महाराष्ट्रामध्ये वाव उठलेला दिसत आहे. इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये जर पाहिलं तर गेली 8 दिवस चर्चेचं वादळ उठलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यक्रमापासून दूर आहेत, पक्षापासून दूर आहेत आणि मूग गळून गप बसल्यासारखे त्यांचं वर्तन पक्षाच्या बाबतीत दिसत आहे. परंतु भाजपमध्ये त्यांचा लवकरच प्रवेश होईल अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा पक्षामध्ये उरल्या सुरलेल्या जे पक्ष आहेत तोही पक्ष तोडफोडीचं राजकारण होतंय की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला कधीही न मिळणारं नेत्रदीपक यश मिळालेलं आहे आणि मग एवढं मोठं दैदिप्यमान यश मिळालं असताना पुन्हा एकदा पक्षामध्ये तोडफोड करण्यासाठी ही पार्टी उतरते की काय आणि का उतरावं अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. परंतु जयंत पाटलाचा मूग गिळून बसलेल्याचा गप्पपणा हा महाराष्ट्राच्या समोर प्रश्न उभारलेला आहे आणि शरद पवार हे देशाचं मुरब्बी, अभ्यासू आणि कणखर असं महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून असलेलं उत्तुंग नेतृत्व आणि या पक्षाला पुन्हा एकदा सुरुंग लागतो की काय अशा प्रकारचा विचार महाराष्ट्रामध्ये घोंगावताना दिसतो आहे. बघूया आपण काय होतंय ते. परंतु पक्षच संपून टाकायचे की काय, छोटे मोठे पक्ष वाढू द्यायचेत की नाही अशा प्रकारच्या शंका कुशंका देखील महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहेत. तिकडं धाराशिव जिल्ह्यामधील आमदार अरविंद सावंत, तानाजी सावंत यांचा मुलगा परदेशवारीला खाजगी विमान करून जात असताना मात्र त्यांनी कायदा पायदळी तुडवत, कायद्याचा वापर करत हे झटापट एकदम कारवाया करत महाराष्ट्रातील सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा वापरून आपल्या मुलाचं विमान कशा अर्थानं महाराष्ट्रात आणून लँड केलं आणि आपला मुलगा सुरक्षित आपल्या घरी घेऊन आले. अगदी तशाच प्रकारचं ह्या मसाजोगचा फरार आरोपी आंधळे तसेच सोमनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणातील आरोपी, महादेव मुंडेचा 1.5 वर्षापासून न सापडत असलेले आरोपी असेच सापडले पाहिजेत आणि यांच्यावर देखील ठोस अशा कारवाया शासनानं केल्या पाहिजेत. निश्चित आदर्शाचं आणि प्रेरक वातावरण महाराष्ट्राची जनता पाहत आहे. परंतु राजकर्ते आपल्या मनमानी कायद्याचा वापर करतात की काय आणि सर्वसामान्याला न्यायाला दुजाभाव देतात की काय अशा प्रकारचं देखील संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये गोंगावताना दिसत आहे आणि त्यावर ठोस अशी भूमिका, ठोस अशी कार्यवाही महाराष्ट्राचे कर्तृत्ववान असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील घेताना दिसत नाहीत. त्यामुळं संदिग्धता महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे अशा प्रकारचा सूर या ठिकाणी वाटत आहे. अशा प्रकारचं वृत्तनिवेदन करून मी वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपलं हे ताज्या आणि नवनवीन घडामोडी, चालू घडामोडी
वेगवेगळे ज्वलंत विषय घेऊन प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आपलं हे लोकप्रिय चॅनल घराघरात पोहोचण्यासाठी आपल्या या उज्ज्वल भारत चॅनल न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि 87 93 30 93 15 या नंबरवरती आपले देखील लोकप्रिय असलेले लोककल्याणकारी प्रेरक कार्यक्रमाचे व्हिडिओ पाठवा, त्याला देखील जाहीर प्रसिद्धी देऊन आपल्या बातम्यात रूपांतर दिलं जाईल अशा प्रकारचं नम्र निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.